नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. चला तर आज बघूया PM कुसुम योजना म्हणजे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप देऊन वीज आणि डिझेल खर्चातून मुक्त करण्याची भारत सरकारची महत्त्वाची योजना आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी आता एक मनापासून विनंती आहे, माझ्या चॅनलवर आत्ता फक्त 64 सबस्क्रायबर्स आहेत. हो, फक्त 64. पण मला विश्वास आहे तुमच्यातला प्रत्येक एक सबस्क्रायबर माझा आवाज हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की शेतकऱ्यांसाठी अशी खरी आणि उपयोगी माहिती पोहोचायला हवी, तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ एका शेतकरी मित्राला नक्की शेअर करा. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी मोठी ताकद आहे. तर चला तर शेतकरी बांधवांनो, PM कुसुम योजना याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया. ही योजना 2019मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देणे, डिझेल आणि वीज खर्च कमी करणे, पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे, अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे. तर शेतकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत. आजही अनेक ठिकाणी आपण बघतो वीज वेळेवर मिळत नाही, खेडोपाडी लोड शेडिंग होते, रात्री पाणी द्यावे लागते आणि एकतर त्यामध्ये वाघाची भीती, डिझेलचा खर्च वाढतो. या सगळ्या धावपळीमध्ये शेतकऱ्यांचा मात्र नफा होतो. पण सौर पंपामुळे दिवसा पाणी देणे, खर्चात बजेट, म्हणजे की डिझेलला आपण पैसे देतो तर सौर ऊर्जेवर आपल्याला फ्रीमध्ये ऊर्जा भेटते आणि प्रथम म्हणजे उत्पन्नात वाढ होते. इथपर्यंत माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा सौर पंप हवा आहे. तर बघूया आपण PM कुसुम योजनेचे घटक काय आहे. घटक पहिला आहे की शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलार प्लॅन्ट उभारू शकतात आणि वीज विकू शकतात. दुसरा घटक म्हणजे ऑफ ग्रीड सौर पंप वितरण आणि तिसरा घटक म्हणजे जुने वीज पंप सौर पंपात रूपांतर करणे. तर महाराष्ट्रातील ही योजना अटल सौर कृषी पंप योजना आहे. फक्त 5% त्याचा हिस्सा आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 95% त्याचा अनुदान आहे, म्हणजे 95% अनुदान आहे. तर त्यासाठी पात्रता हवी शेतकरी माझ्या मित्रांनो. शेतकरी असणे आवश्यक आहे. स्वतःची शेती जमीन ती आपल्या नावावर असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. त्याबद्दल दिलेले सगळे डॉक्युमेंट्स, सगळे कागदपत्र, आधार कार्ड, बँकेचे झेरॉक्स आणि प्रथम म्हणजे 7/12 उतारा, तर हे सगळे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तर अजून पण कागदपत्रे जर लागत असेल तर तुम्ही वेबसाईटवर नक्की बघू शकता. पुन्हा एक छोटीशी विनंती आहे, माझं हे छोटंसं चॅनल आहे, फक्त 64 सबस्क्रायबरवर उभा राहिलेला आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर कदाचित पुढचा 100वा सबस्क्रायबर तुम्ही असाल. तुमचा एक क्लिक मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. शेतकरी बांधवांनो, सौर ऊर्जेचे फायदे काय, तर चला तर बघूया. इंधन खर्च नाही, प्रदूषण तर कमी, शेती स्वावलंबी आणि आपल्या देशाचा विकास होतो. जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, शेती अपडेट आणि ताज्या बातम्या पाहायच्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी बांधवांनो, सौर ऊर्जा म्हणजे शेतीचे भविष्य. आज निर्णय घेतला तर उद्या फायदा निश्चितच आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. तर शेतकरी बांधवांनो, त्यांच्या जमिनीला दिवसासुद्धा सिंचन करता येतं, अशी ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आहे. याचबरोबर चालण्याची जास्त किंमत, हाय रनिंग कॉस्ट असलेल्या डिझेल पंपाचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक भार कमी व्हावा, तसेच पर्यावरण प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन साधता यावे, यासाठी ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आहे. तर 2019मध्ये
या कृषी पंप योजनेला सुरुवात झालेली होते. पण सौर पंप संच उभारणीसाठी 95% अनुदान देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पात्र शेतकऱ्यांना 1,00,000 सौर पंप प्रदान करण्याचे उद्दिष्ट होते. नक्कीच या योजनेतून प्राप्त झालेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या सौर पंपाचा वापर शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा होणार आहे. तर सरकारच्या नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय MNRE द्वारा मार्चपासून 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. तर कुसुम प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान म्हणजे प्रधानमंत्री ही किसान ऊर्जा, तर हे खाली घटक दिलेले आहे. शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीवर विकेंद्रित ग्राउंड स्टिल्ट माउंटेड ग्रीड कनेक्टेड सोलार किंवा इतर अक्षय ऊर्जा आधारित 10,000 मेगावॅटचे पॉवर प्लांट शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करण्यात येते. तर शेतकरी मित्रांनो, खरं तर तुम्ही आपले पूर्ण या संधीचा फायदा घ्या आणि ऊर्जा जी आपली ऊर्जा डिझेल वगैरे यामध्ये